नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भला. तळावर एक जण येतो व म्हणू लागतो, मामा मामा मी आज खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे मी आज. मामा म्हणतात, आधी उठ, काय झालं सांग. तो सांगू लागतो, मामा मला 10 एकर जमीन मिळाली, मला पाहिजे होतं तसं झालं. दादू म्हणतो, 10 एकर जमीन आणि तुम्ही इतकं पैका आणलं कुठून. तो शिरपा सांगू लागतो, पैकाची काही गरज नाही. 10 एकर जमीन एक म्हातारा आणि म्हातारीची होती आणि त्या जमिनीला कोणीच वारस नव्हतं, म्हणून तिने मला सांगितले की तू जमीन सांभाळ आणि आपण दोघे अर्धे अर्धे घेऊ, काय येईल ते, आणि नंतरून जमीन ही तूच घेऊन टाक, असे ते बोलले. मामा म्हणतात, बरं तुझ्या मनासारखं झालं ना. मग झालं तर. इकडे आपण पाहतो, श्यामाचं पहिला दिवस असतं कामाला जाण्यासाठी. तर त्याची पत्नी म्हणते, तुम्ही बाळूमामाला नमस्कार करून जावा आणि प्रत्येक दिवशी बाळूमामांना सकाळी उठून नमस्कार करा आणि तुम्हाला तिथे काहीही काम मिळेल ते तुम्ही काम करा, नाही म्हणू नका. श्याम म्हणू लागतो, हो मला जे काही काम पडेल मी ते करल. श्याम आता नानासाहेबांकडे येतात. नानासाहेब विचारू लागतात, श्यामा आता कसं ठीक आहे ना सर्व. श्याम म्हणू लागतो, हो साहेब सर्व आता ठीक आहे आणि मला आता काहीतरी काम द्या आणि शेतात ती मला सर्व कामं जमतात. नानासाहेब म्हणतात, अरे काय गडबड आहे, आज तरी आला आहेस, थोडं धीर धर. नानासाहेब म्हणू लागतात, तुमच्या घरी काही नसणार ना भांडी वगैरे, तर आमच्याकडे तुला पाठवतो, ते घेऊन जा. नानासाहेब त्याच्या पत्नीला सांगतात, ह्यांना भांडीचं सामान वगैरे धाड. नानासाहेबांची पत्नी म्हणते, बरं ठीक आहे, मी आत्ताच धाडते सर्व सामान. इकडे मामा म्हणत असतात, आता त्याला जमीन मिळाली, बरं झालं, त्याच्या मनासारखं तरी झालं. दादू म्हणू लागतो, मामा त्याला 10 एकर जमीन मिळाली पण. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, त्याच्या मनासारखं झालं तर होऊ दे. इकडे आपण पाहतो, नानासाहेबाची पत्नी नानासाहेबांना म्हणत असते, काय हो तुम्ही त्या श्यामांना एवढं मदत करत आहेत, तिने कुठले काय माहीत नाही, कोणत्या गावचे माहीत नाही, आणि तुम्ही त्यांना इतकं मदत करत आहेत. नानासाहेब म्हणतात, जाऊ दे की गरीब आहेत, मदत करायला तर पाहिजेच ना. नानासाहेबांची पत्नी म्हणते, हो पण तुम्ही तरुणांनाच मदत करता, म्हातारांना तर मदत नाही करत. नानासाहेब म्हणतात, तसं काही नाही आणि तसं काही समजून घेऊ नकोस, मी सर्वांना मदत करत असतो आणि तू पण जरा मिळून जुळून राहा, ती पण आपलीच माणसं आहेत आणि त्यांना भांड्याचं सामान वगैरे धाड. नानासाहेबांची पत्नी म्हणते, हो मी ते करायलाच आता. पुढे आपण पाहतो, श्यामांच्या घरी शिरपा येतो व त्यांना सांगू लागतो, हे घ्या साखर, गोड तोंड करा, मी आज खूप आनंदी आहे. ते सर्व विचारू लागतात, अरे पण काय झालं आणि इतकं का खुश आहेस. तर तो शिरपा सांगू लागतो, मीनं 10 एकर जमीन मिळवलं. ते सर्व आश्चर्यचकित होतात व म्हणू लागतात, अरे तुला कसं काय मिळालं आणि तू इतकं पैसा आणलं कुठनं. तर तो शिरपा सांगू लागतो, अहो दमधरा, सर्व काही सांगन मी, काय झालं ते. 2 म्हातारा आणि म्हातारी होती, त्यांना वारस कोणी नव्हतं आणि त्यांची 10 एकर जमीन होती, त्यांनी मला दिलं चालवायला आणि अर्धा रक्कम आम्ही घेणार त्यातलं जे काही येईल ते, आणि नंतरून ती जमीन माझीच होणार. हे सर्व बाळूमामांचीच कृपा बघा. इकडे आपण पाहतो, नानासाहेबांची पत्नी श्यामाच्या घरी भांडीचं सामान वगैरे धाडतात. श्यामाची पत्नी म्हणते, अहो इतकं सर्व कशाला, तुम्ही आत्तापर्यंत खूप काही केलं आहे आणि आता हे करत आहात, तुम्ही तर मला देवासारखी माणसं भेटलात बघा. इकडे आपण पाहतो, श्यामाचा भाऊ म्हणत असतो, त्या शिरपाला 10 एकर जमीन मिळालं, असं कसं काय बरं, आपण पण बाळूमामांची भक्ती तर करतोच ना, मग आपल्याला का नाही काय मिळत, तर आपण बाळूमामांकडे आत्ताच जाऊ आणि विचारू. श्यामची आई म्हणू लागते, बरं ठीक आहे, पण आपण कुठे चाललो आहे हे कोणालाही सांगू नका आणि काय कोणत्या कामासाठी चाललो आहे हेही सांगू नका. इकडे मामा म्हणत असतात, अरे ते बघा इकडे आळंदीवरून दिंडी पालखीवर निघालेत, आता सर्व ते पंढरपूरला जाणार आणि तुम्ही सर्व लोक हात जोडून इकडे नमस्कार करा.
इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.